P1च्या षटकामध्ये सज्ज झालाय आणि नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज पियुष आहे. अगदीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर उभा आहे पियुष आणि त्यांच्या समवेत विकी गुंजाल. नक्कीच एक फटका 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 चांगला आहे आणि नक्कीच एक नाही दोन नाही तर तब्बल 6 धावा पहिल्या चेंडूवरती आलाय तो दर्जेदार षटकार. तो पण आपण देऊ डीजे मास्टर. कर्तृत्व सिद्ध करत असताना इथे मात्र झेलबादची होती संधी, परंतु संधी इथे हुकले गेली आणि अशा बॅट्समनची तुम्ही झेल सोडली ना तर ती झेल तुम्हाला बरेचसं काही सांगून जाईल. नक्कीच विकीनं इथं कमबॅक केलं होतं, परंतु आता जर का समीकरण बघायला गेलं ना उदय सर, विकी विपक्ष विकी आहे. कोणता विकी हवी ठरेल विकीवरती नक्कीच आपण पाहतोय. तिसरा चेंडू आहे इथे मात्र दर्जेदार स्ट्रोक आले आल्या विकीला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे मात्र पुनश्च एकदा विकी यांच्या बॅट मधून आलेला तो दर्जेदार वन बाउंड चौकार. तर घरून येताना काय खाऊन आलेत की काय असे आम्हाला आमचे उदय सर सांगतात, कारण फटकेबाजी अशी चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. इथे मात्र पूर्णपणे चेंडूला रीड केलंय आणि मात्र पाठवलंय 4 धाव्यांसाठी. आलाय तो दर्जेदार चौकार. आणि जर का या षटकामध्ये जर का पाहायला गेलं ना तर कुठेतरी महागडं षटक राहिलं. P1च्या षटकामध्ये धावा तुम्हाला रोखायच्या असतात, परंतु विकी नाही इथे धावा खर्च केल्यात त्या 21 धावा आणि नक्कीच 6 चेंडूचा म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 10 फलकावरती धावा इथे लगावल्या गेल्यात त्या 21 धावा पहिल्या षटकामध्ये कुठेतरी फ्रंट फुटला आहेत. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी दैवेली संघ फ्रंट फुटला आहे आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु नावंडे संघाचा जर का विचार केला ना तर कमबॅक करणं त्याला येतं, कारण असे एक बरेचसे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे की ते धावा रोखू शकतात आणि नक्कीच तशीच कामगिरी त्यांना करावी लागेल. आजच्या या मॅचमध्ये खूप महत्त्वाची मॅच आहे. जर का पहिल्या मॅचचा विचार केला ना तर एक लो स्कोरिंग टोटल म्हणजेच वावरल्या संघाने वाकासमोर ठेवली होती, परंतु वाकस संघ विजयी झाला आणि नक्कीच वावरले संघाला पराजय स्वीकार लागला. आणि नक्कीच आपण पाहतोय दुसरा सामना म्हणजेच मैत्री चषकामधील 2026चं हे एक हंगाम आहे आणि त्या हंगामातील तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. आणि नक्कीच राजेशजी आगिवले यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. जर का हॅट्रिक घेतली ना तर नरेशजी हडप यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आले त्यांच्यासाठी. एक सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी सुद्धा. इथे मात्र प्लेयर तैनात आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आलाय तो दर्जेदार षटकार. कुठेतरी दहिविली संघ आपलं वर्चस्व गाजवताना म्हणजेच नावंडे या संघावरती वारंवार पाहायला मिळतात. पियुष आतापर्यंत जर का बघायला गेलं तर वैयक्तिक 13 धाव्यांवर खेळी करत आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या अंकावरती. इथे मात्र पुनश्च एकदा बिग हिट करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही मेळ जमला नाहीये आणि आलाय तो बऱ्याचशा वेळानंतर निर्धाव चेंडू. तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील, कारण धावसंख्येचा विचार केला ना तर वाऱ्याच्या वेगाने ती पुढे सरसावतीये. इथे मात्र फटका फसला गेलाय. प्लेयर आहे तिथे. इथे मात्र काय झालंय, काय चुकी केली आहे. जर का हा झेल तुम्ही ॲक्वर्ट केला असताना तर तुम्हाला कुठेतरी एक कमी टोटल पाहायला मिळालं असं. आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजेच 3 धावा सहजरित्या कंप्लीट सुद्धा केल्या त्या फलंदाजांना. म्हणजेच नक्कीच कौतुक करावं लागेल या बॅटर्स. आणि धावफलक जाऊन पोहोचले 30 या अंकावरती. अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. नक्कीच नक्कीच मी म्हणालो होतं अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये, परंतु तेवढ्यातच एक मोठी विकेट, एक मोठा मासा गाळा लागलाय विकी यांच्या स्वरूपात. होऊन जाऊ दे डीजे. डाऊन द ग्राउंड हा फटका सजवला होता, परंतु प्लेयर आहे तिथे लॉंग ऑन हा फटका मारला होता, परंतु एकच धाव एकेरी धाव्याला इथे प्राधान्य दिलंय. नक्कीच मोठमोठे फटके येतात ना, तर तुम्हाला मध्ये मध्ये एकेरी आणि दुहेरी धाव्याला प्राधान्य दिलं पाहिजे, इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. आणि नक्कीच असं काही काम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. फटक्यामध्ये आहे वजन. नक्कीच या फटक्यामध्ये धावा मिळतील त्या अर्धा डझन. जेव्हा बॅटचा आवाज आला ना, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की हा षटकार आहे. आणि नक्कीच या षटकारानं धावफलक मात्र पुढे 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 सरसावतोय. ते मात्र 37 या अंकावरती. आणि नक्कीच आपण पाहतोय जर का बघायला गेलं ना, तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 37 या एकवटल्या गेल्यात. नक्कीच 17च्या सरासरीने ह्या धावा कुठल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. सुहास आलेत. नक्कीच नक्कीच चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु पंचांनी इथं वन बाउन्स दंडित केलंय. उदय सर जर का पाहायला गेलं ना, तर सुहास एक चांगला गोलंदाज आहे. त्याला मैत्री चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब भेटला होता, परंतु बॅटिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टरसाठी, म्हणजे वाईडसाठी. नक्कीच थर्ड पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अतुलजी नवले आहेत. इथे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय हाईट फॅक्टरसाठी वाईडसाठी. आणि नक्कीच सुहास आता गोलंदाजी मार्कवर आलाय आणि सुहासला कमबॅक करणं येतं, कारण सुहासचा जर का विचार केला ना, एकदम प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. नक्कीच मैत्री चषकामध्ये म्हणजेच गुंडगे वन लाईफ गुंडगे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली जी स्पर्धा होती ना नाईटची रजनी, त्याच्यामध्ये त्याला बेस्ट बॉलरचा किताब भेटला होता. आणि नक्कीच तो सुहास आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पंच तुमचा सॉफ्ट सिग्नल काय वन बाउन्स आहे ना? पंच वन बाउन्स आहे हा.
ओके ओके. दोन्ही चेक केले जाते. तुम्हाला थोड्याच वेळात डिसिजन कळवला जाईल. नक्कीच हा वाईट चेंडू आहे. म्हणजेच एस्टिनच्या खूप बाहेरून हा चेंडू निघून गेला. आणि नक्कीच हाईट फॅक्टरचा जर का विचार केला ना, तर वन बाउन्स होता, परंतु हा वाईड आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. ते क्षेत्ररक्षक आहेत, उचलणार फेकणार, त्वरित एकच धाव, एकच धाव. दुसऱ्या धावेचा कॉल होता पराकडून, परंतु स्वतः माघारी आलेत. आणि नक्कीच एक धावाच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या अंकावरती. आणि नक्कीच चेंडू झाले ते एक चेंडू. आणि नक्कीच 13 धावा, सॉरी 13 म्हणजे 13 चेंडू झालेले आहेत. 13 मध्ये तुम्ही बनवल्यात त्या 39 धावा. आणि नक्कीच अजूनही तुमच्याकडे जर का बघायला गेलं ना, तर 11 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच नक्कीच हा फटका चांगला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनच्या क्षेत्रात हा फटका गेला होता. परंतु एकच धाव, एकच धावेवर समाधान मानलं. एकेरीने दुहेरी धावेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. पण तुमच्याकडे धावा आहेत ना, स्कोर कार्डवर खूप लगावल्या गेल्यात, पण त्या बरोबर एकेरीने दुहेरी धाव घेतली पाहिजे. आणि नक्कीच त्याच प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. 40 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. काय 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 आपण पाहतोय, वेग आणि वेग, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, एक मादक सौंदर्य आपण पाहतोय. आलाय तो दर्जेदार विकेट. कमबॅक केलं पाहिजे, कारण तुमच्या स्कोर कार्डवरती धावा अधिकात अधिक आहेत, म्हणजे 40 धावा. आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. म्हणजेच अजूनही या षटकामधले 3 चेंडू शिल्लक आहेत. फटका पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु खणून काढलाय चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव, एकच धाव आली. आणि नक्कीच चौथा चेंडू सुद्धा समाप्त झालाय. आणि आता 2 चेंडू सुहासचे बाकी आहेत. मी म्हणालो होतो, सुहास एक असा गोलंदाज आहे ना, तो प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन्स करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा तो सुहास आहे ज्याला बेस्ट बॉलरचा किताब भेटला होता. अक्षरशः फलंदाजांना नाचवण्याचं काम त्यानं केलं होतं, परंतु आता सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी तो करतोय. आणि नक्कीच अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे त्याच्याकडून. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र करण आहेत, करण कडून कोणत्याही प्रकारची चुकी नाही होणार आहे. आणि नक्कीच आता जो फलंदाज मोठे मोठे फटके मारत होता ना, त्याच फलंदाजाला इथे पुन्हा एकदा तंबूच्या सरला माघारी पाठवलाय. देऊया आपण तोपर्यंत डीजे मास्तरांना संधी, होऊन जाऊ दे.
म्हणालो होतो सुहासला कमबॅक करणं येतं आणि ते त्याने सिद्ध सुद्धा करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच आपण पाहतोय सुहासला आपल्या संघासाठी नियंत्रणात स्कोर कार्ड ठेवलंय त्यानं. काय 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 चेंडू आहे, अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतलं आणि तिसरा षटक इथे आलंय संपुष्टात. नक्कीच या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर का बघायला गेलं ना 5 धावा आल्या, चारच धावा आल्या. नक्कीच काय गोलंदाजी केली आहे, म्हणजेच आपल्या संघाला कुठेतरी आशा पल्लवित केलेत त्यानं. आणि नक्कीच जर का बघायला गेलं ना तर स्पीडअप घ्यायचं आम्हाला पंच सांगतायत. नक्कीच स्पीडअप घ्या लवकर सामन्याला. 3 षटकांचा वाजवी केस झालेला आहे, म्हणजे 18 मध्ये 41 धावा झालेल्या आहेत. आणि जर का उदय सर समीकरण बघितलं गेलं तर 40 मध्ये तब्बल 38 धावा होत्या, म्हणजेच 13 चेंडूमध्ये 38 धावा स्कोर कार्डवर लगावल्या होत्या. परंतु सुहास आला आणि कमबॅक करून दिलंय नावंडे संघाला. आणि आता शेवटचा गोलंदाज आपण पाहतोय मैदानात आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय साहिलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. म्हणजेच जसं गोलंदाजी सुहासनं केली ना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून साहिलला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच आपण इथे मात्र विकी आहे स्ट्राईक एंडवर, फटक्यामध्ये आहे वजन. कारण नक्कीच जर का बघायला गेलं ना तर बॅटला जसा चेंडू स्पर्श झाला ना तेव्हा आम्हाला वाटलं होतं की हा षटकार आहे. आणि नक्कीच या षटकारानं धावफलक पुढे सरसावते पहिल्या चेंडूवरती 47 या अंकावरती. तीन विकेट गमावल्या गेल्यात. हॅलो, 3 षटक झाले. धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते 47 आकड्यापर्यंत. एक धुव्वाधार फटकेबाजी मात्र मैदानामध्ये मात्र बघायला भेटते. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जाणार, उचलणार, फेकणार, पण तो चेंडू निघून जातोय. येतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. चेंडूने घेतली सीमा रेषा पलीकडची भेट. संधी दिव्या डीजे मास्तर अतुल सरांना. पोहोचल्या जाते ती. चांगले फटकेबाजी मात्र इतर धुवाधार फटकेबाजी मात्र फलंदाजाच्या बॅटतून आपल्याला बघायला भेटते. विकीच्या बॅटतून एक षटकार बघायला भेटला, त्याच्यानंतर एक चौकार देखील राजच्या बॅटतून आपल्याला बघायला भेटतायत. एक धुव्वाधार फटकेबाजी राजच्या बॅटतून आपण पाहतोय. कुठेशी महागडी पडते गोलंदाजाची गोलंदाजी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. पहिल्या 2 चेंडूवरती एक चौकार एक षटकार मात्र बघायला भेटलेला, त्याच्यानंतर चांगला कमबॅक मात्र इथे बघायला भेटतोय. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. इथे धावबाद होण्याची संधी, परंतु तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. अतुल सर मात्र जॉईंट होतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
KTC लाईव्हची सर्व टीम मात्र यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह तुम्ही पाहताय. तनय सर स्टंपला लागलाय बॉल. येस मग आउट आहे. इथे मात्र विकेटचं पतन नव्हतंय. राज मात्र इथे विकेट मात्र जाते राजची. सर दुसऱ्या रनला आउट झाला ना सर. पहिल्याला ओके सर. फलंदाज मात्र सचिन मात्र मैदानामध्ये जाताना पाहत आहे. एक आक्रमक फलंदाज आहे सचिन, परंतु तो मैदानामध्ये तुम्हाला जाताना दिसेल. धावसंख्या तिथेच थांबल्या जाते, धावसंख्या पोहोचल्या जाते ती स्कोअरबोर्ड वरती 51. शेवटचं षटक चालू असताना यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. इथे धावबाद होण्याची संधी, परंतु इथे एक धाव मात्र घेतल्या जाते. लेग बाईटचा इशारा येतोय तरे सरांचा. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. उदय सर 52 या आकड्यापर्यंत. जर पाहिलं जमेची बाजू, पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये मात्र चांगला कमबॅक मात्र केला जातोय. स्ट्राईकला सचिन. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. अतुल सरांनी सांगितलं का या चेंडूवरती षटकार येणार आणि खरोखर अतुल सरांचा जसा शब्द पडला तसा मात्र षटकार बाहेर आला. कारण फटक्यामध्ये होतं वजन, फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा भेटतील अर्धा डझन. अर्धा डझन. DJ प्रकाश दादा.
श्रीकांत देशमुख साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील वर्णाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे साहेब. आपलं देखील 58 धावा झाल्यात, करायच्या ते 59 धावा. वसंतजी डेबे साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे स्कोर बोर्ड मात्र 4 षटक संपल्यानंतर 58 धावा पोहोचला आणि करायच्या 59 धावा. फलंदाज मात्र मैदानामध्ये गेलेत. गोलंदाजीच्या मार्गावरती विवेक हा गोलंदाज असेल. जनरेटरवाला थोडा आमच्याशी संपर्क साधा. जनरेटरवाला फलंदाज पाहताय मैदानामध्ये करण आणि आदेश. नाही तो काढला पिशून काढून दिलाय. अच्छा मस्का. अच्छा गणे मग पण ठीक आहे. बाबा विकेट विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये कल्पेश शिंदे. बघा जर या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली, कल्पेश शिंदे कोणत्याही गोलंदाजाने दहिवली संघाच्या जर विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र कल्पेश शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज असेल. चला मॅचला होते सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तुम्ही 58 धावा दहिवली संघाने मात्र इथे केल्यात आणि 59 धावा मात्र नावंडे संघाला मात्र इथे करायच्यात. स्ट्राईकला पाहताय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती तिथे आक्रमण केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचणार, उचलणार, फेकणार, परंतु चेंडू थांबणार नाही. येत आहे वर्णाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला पहिल्या चेंडूवरती आलेला एक लाजवाब फटका. करणच्या बॅटबॉलला दर्जेदार चौकार. जर करणच्या बॅटीतून लागोपाठ 3 षटकार आले, यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. करणच्या बॅटीतून जर 3 चौकार आले तर मात्र त्यांना नरेश शेठ यांच्याकडनं 1500 रुपयाचा प्राइज मात्र दिला जाईल. यावेळेस फटका मस्त दिसतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेचलेला फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय. बंदुकीच्या वेगाने येणारा हा दर्जेदार सुंदर नेत्रदीपक करणच्या बॅटतून आलेला एक दमदार चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 8 वरती. पहिलं षटक चालू आहे. 59 धावा करायच्या आहेत. करणला देखील माहिती आहे की आपल्या बॅटीतून धावा येणं खूप सारं गरजेचं आहे. जर माझ्या बॅटीतून धावा आल्या तर माझा संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. कारण दहिवली संघाने अतिशय मोठा धावांचा डोंगर उभा केलाय.
पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा मात्र इथे केल्यात करणने. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त फक्त प्रेक्षक म्हणून राहील. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक मधला येतोय 4 4 4 4 4 4 4 चौकार. या 4 चौकारच्या साईड झाल्या धावसंख्या ती 12 आणि जर आता तिसरा चौकार आला तर मात्र नरेश हडप तर यांच्याकडनं 1500 रुपयाचं प्राइज. या 4 धावेची धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 12 वरती. जर या चेंडूवरती चौकार आला, हॅट्रिक चौकार, तर नरेशजी हडप यांच्याकडनं 1500 रुपये करणला मात्र येतील. थोड्या टाळ्या झाल्या पाहिजेत करणसाठी. एक चांगली बारी खेळतो आपल्या संघासाठी. यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र अप्रतिम झेल मात्र इथे घेतला जातोय. इथे मात्र एक विकेट जाते. पियुषने मात्र एक सुंदर झेल घेतला, इथे मात्र विकेट जाते. खरं पियुषचं देखील कौतुक करावं लागेल. हार्ड झेल होता परंतु तो सोप्या पद्धतीने पियुषने घेतला. जे वादळ मैदानामध्ये घुमत होतं त्या वादळाला मात्र बॅक टू पॅव्हेलियन पाठवलंय. करण मात्र कुठेतरी बॅक टू पॅव्हेलियन जातोय. धावसंख्या मात्र थांबल्या जाते ती 12 या आकड्यापर्यंत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातले 5 चेंडू झाले, एक विकेट देखील गेले आणि धावसंख्या मात्र 12 वरती पोहोचले. करणने करणचं काम केलंय, कारण पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गरजेचं होतं त्या पॉवर प्ले षटकामध्ये 12 धावा तर आल्यात. प्रत्येक षटकामध्ये तरी कमीत कमी. यावेळेस चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार फेकणार. एक धाव मात्र इथे घेतले जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. विकीच्या बॅटीतून एक धाव मात्र इथे आपल्याला बघायला भेटली. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. इथे मात्र चांगला झेल मात्र इथे घेतला जातोय. अप्रतिम झेल मात्र बघायला भेटतोय. विकीच्या माध्यमातून हा चांगला झेल मात्र घेतला जातोय. विवेक मात्र गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती मात्र विवेकने मात्र इथे विकेट घेतली. हा गोलंदाजीच्या मार्गावरती राज, हा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. राजने पहिल्या चेंडूवरती मात्र इथे विकेट घेतली. कमबॅक करून देतोय. नेक्स्ट मॅच असेल गुंडगे विरुद्ध नेरळपाडा. त्याचे टॉस केला जाईल. धामोते आणि नेरळपाडा त्याचा टॉस केला जाईल. त्या टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो रमाकांत देशमुख साहेबांना मी आमंत्रित करतो. साहेब यायचे टॉस करण्यासाठी.
दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. राज वेगवान गोलंदाज आहे. यावेळी डावखुरा फलंदाज होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंच मात्र तानाजी सर मात्र वाईड घोषित करतायत. वन बाउन्स देखील दिला जातोय. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. गोलंदाजाचा रिव्ह्यू आहे. वाईड बॉल आहे. एक धाव भेटते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाईल. धावसंख्या पोहोचते ती 14 या आकड्यापर्यंत. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र बघायला भेटतंय. आपल्या संघासाठी मात्र इथे 2 धावा मात्र विकीने वाचवल्यात. एक चांगलं क्षेत्ररक्षण विकीच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु तेवढी चांगली फटकेबाजी मात्र आपल्याला बघायला भेटते. फलंदाज राजेशच्या बॅटतून एक डावखुरा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. वाईट या रूपाने मात्र एक धाव वाढते. परंतु इथे नरेशजी हडप साहेबांकडनं जर या फलंदाजाने लागोपाठ 3 चौकार 3 षटकार मारले तर मात्र 1500 रुपयाचा प्राइज रोख रक्कम असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर संपर्क नाही झाला. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये. एक अनुभवी पंच मात्र तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. लगेच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रभाकर देशमुख सर मात्र आपल्याशी जॉईंट होतील. नोट आउट आहे. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. दुसरं षटक चालू आहे. 59 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत दुसरं षटक चालू असताना धावसंख्या पोहोचल्या जाते ती 18 वरती. मी काय बोलतोय अतुलला बसू 5 मिनिट. अतुलला इथं कोणच नाही, मी बघतोय ना. यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून राहील. प्रेमाला तुम्ही तराजूमध्ये तोलू नका. प्रेमाला तुम्ही तराजूमध्ये तोलू नका.
आणि जिथे आदेश फलंदाजी करत असेल तिथे तुम्ही जास्ती काय बोलू नका, जास्ती काय बोलू नका. 4 बॉल. या 6 धावेने धावसंख्या पोहोचल्या जाते ती 24 वरती. स्कोर बोर्ड लागला जातोय तो 24 वरती. एक चांगली फटकेबाजी इथे मात्र बघायला भेटते आदेशच्या बॅटतून देखील. आदेश देखील भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने घेतलेला फटका मिस टायमिंग आहे. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 25 वरती. इथे एक धावेने धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड पोहोचला जातोय 25 वरती. स्ट्राईकला आलाय राजेश. स्ट्राईकला पाहत आहे राजेश. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटची एज घेतल्या जाते. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत येत आहेत. वर्णाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक मधला 4 चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 29. धावसंख्या पोहोचल्या जाते ती 29. 12 चेंडू मध्ये 30 धावा करायच्यात. नावंडे संघाला 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असेल. बारा चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. हाजलान स्पोर्ट धामोते आणि नेरळपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने थोड्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हाजलान स्पोर्ट धामोते आणि नेरळपाडा यांनी थोडं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. 12 चेंडू मध्ये 30 धावा नावंडे संघाला गरजेचे असतील. गोलंदाज सज्ज होतोय तिसरे षटक टाकण्यासाठी. तो विकी बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना तुम्ही पाहताय. समोर आव्हान असेल. आदेश या फलंदाजाचा गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. विकी गुंजाल हा गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटक्यामध्ये आहे वजन. धावा भेटतील अर्धा डझन. येतोय षटकार. या षटकाच्या साहाय्याने स्कोरबोर्ड मात्र पोहोचला जातोय 35 वरती. समीकरण असं असेल 11 चेंडू मध्ये करायच्या 24 धावा. एखादे 2 मोठे फटके मात्र इथे नावंडे संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. अकरा चेंडू मध्ये 24 धावा. पहिल्या चेंडूवरतीच विकीच्या मात्र इथे स्वागत केलं जात आहे.
11 चेंडू 24 धावांचं समीकरण आहे. पहिल्या चेंडूवरतीच विकीच्या आक्रमण चढवलं जाते आदेशच्या बॅटीतून. आतापर्यंत आदेशच्या बॅटीतून 2 षटकार पाहिलेत. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू. विकीने सांगितलं एक बार तू मारी तर दुसरी बार हमारे. इथे मात्र निर्धाव चेंडू टाकतो विकी देखील. कमबॅक करतोय. समीकरण असं होईल 10 चेंडू मध्ये 24 धावांचं समीकरण. 10 चेंडू 24 धावांचं समीकरण. मी जाऊन आलो असतो 5 मिनिटासाठी. यावेळेस फटका. मिस टायमिंग फटका आहे. इथे मात्र अप्रतिम झेल देखील घेतला जातोय. वेगच्या माध्यमातून एक चांगली विकेट. जो या मैदानामध्ये जे वादळ घुमत होतं त्या वादळाला मात्र बॅक टू पॅव्हलियन पाठवला गेलाय. ज्या आदेशच्या बॅटीतून आपण 2 षटकार पाहिले होते त्या आदेशला कुठेतरी बॅक टू पॅव्हलियन पाठवलाय. धुवाधार फटकेबाजी करत होता आदेश, परंतु इथे फटका फसला आणि चांगली झेल देखील घेतल्या जाते. इथे इथे समीकरण असं असेल 9 चेंडू मध्ये करायच्या 24 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु चांगला कमबॅक विकी या गोलंदाजाने केलाय. चांगला कमबॅक करतो विकी आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. कारण पहिला षटकार खाल्ला त्याच्यानंतर 2 चेंडू मात्र डॉट टाकण्यामध्ये यशस्वी राहिला दहिवली संघाचा विकी. दहिवली गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी मात्र इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र चेंडू जमिनींना गुदगुल्या करत येत आहेत. या 4 धावा आणि या 4नी एक 9 देखील घोषित केला पंचांनी. 9+4 म्हणजे 5 धावा भेटतील. मारलाय कोणी? रोशननी ना. रोशननी जसा आला आणि पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू होता. खराब चेंडूवरती प्रहार केला. धावसंख्या मात्र पोहोचते ती 40. 9 चेंडू मध्ये करायचे आहेत 19 धावा. 9 चेंडू 19 धावांचं समीकरण आहे. 9 चेंडू 19 धावा. आतापर्यंत हा खराब चेंडू पडला. 9 देखील पंचांनी घोषित केलाय. पंचांनी सांगितलं उघडा डोळे बघा नेट. आला 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 आला. पंच फास्ट घ्या, थोडं स्पीडअप घ्या. पंचांनी सांगितलं उघडा डोळे बघा नेट. उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातोय. तनय शेलार मात्र आमच्याकडे फिरतात पंच. इथे मात्र वाईट घोषित केला. एक अव्वंतर धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 41. इथे समीकरण बदलतंय. 9 चेंडू मध्ये 18 धावांचं समीकरण होतंय. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा मात्र आल्यात. फ्री हिट चालू आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. समीकरण बदली होणार. 8 चेंडू मध्ये 18 धावांचं समीकरण. एखादे 2 डॉट चेंडू प्रेशर वाढवू शकतात नावंडे संघावरती आणि एखादे 2 मोठे फटके प्रेशर वाढवू शकतात दहिवली संघाकडे. मॅच कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाकडे जाऊ शकते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्गावरती. यावेळेस मात्र एक चांगला फटका क्रिकेट मधला एक नेत्रदीपक फटका इथे मात्र बघायला भेटतोय. येतोय दर्जेदार वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला आलेला दर्जेदार चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 45 वरती. 7 चेंडू मध्ये 14 धावांचं समीकरण. 7 चेंडू 14 धावा. तानाजीला सांगा. तानाजी सर
ते शॉन पथक जरासं बाहेर राखला. मोठा दगड मारा. तुमचीच प्रॉब्लेम होईल. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. यावेळेस एक वेगवान चेंडू, वेगवान. इथे मात्र षटक घोषित झालंय. 2 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 45. आता 6 चेंडू उरलेत, करायच्या आता 14 धावा. मॅच दहिवली संघ जिंकणार नावंडे. का नावंडे संघ जिंकणार? नावंडे संघ जिंकणार का दहिवली संघ जिंकणार? दोन्ही दिग्गज संघ तुम्ही पाहताय, नावंडे संघ आणि दहिवली संघ. विजय मात्र इथे कोणता संघ होणार? इकडे सर्व संघ राखायचे, पाठी राख्यांचे लक्ष असतील सर. एक चांगली मॅच आपण पाहतोय या मैदानामध्ये, वर्णे मैदानामध्ये एक दिग्गज मॅच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार ठरणार. कारण आता समीकरण असं असेल, 6 चेंडू 14 धावांची गरज. आणि इथे मात्र नावंडे संघाचे नरेशजी हडप सरांचे इथे मात्र हृदयाचे ठोके मात्र इथे वाढत आहेत. कारण कधी संघ विजयाच्या दिशेने जातोय, तर कधी पराभवाच्या दिशेने जातोय. कधी दहिवली संघाच्या पाठीराख्यांचे धडधड वाढतायत, तर कधी नावंडे संघाच्या पाठीराख्यांचे धडधड वाढतायत. इथे काय होणार? 6 चेंडूमध्ये गरज आहे 14 धावांची. फास्ट घ्या, स्पीडअप घ्या प्लीज. समीर हडप नावंडे संघाचे पॅकर्स यांचे देखील धडधड वाढले. कारण समीकरण असे असेल, 6 चेंडू 14 धावांचा समीकरण. मॅच ऑन झाले, मॅच इथे गरमागरम झाले. मैदानामध्ये थोडं क्लायमेट गार आहे, परंतु इथे या मैदानामध्ये वातावरण गरमागरम झाले. कारण समीकरण असेल 6 चेंडू 14 धावांचा. यावेळेस मात्र पियुषच्या पहिल्या चेंडूवरती जिथे आक्रमण केलं जातंय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार. इथे काय घडतंय? इथे पंचांनी सांगितलं, तनय शेलार पंचांनी इथे मात्र बोट आकाशाकडे उंचावलंय. ओ यू टी आउट. दुसऱ्या रनाला मात्र हा विकेट जातोय. 5 चेंडूमध्ये करायच्या 13 धावा. रोशन मात्र बॅक टू पॅव्हेलियन मध्ये जाताना दिसतोय तुम्हाला. महेश मात्र मैदानामध्ये जाताना दिसेल. रोशनची जागा भरून काढण्यासाठी 5 चेंडू 13 धावांचं समीकरण. इथे जर डॉट बॉल झाला तर मात्र नावंडे संघाचं थोडं प्रेशर वाढू शकतं. आणि जर मोठा फटका आला तर प्रेशर मात्र दहिवली संघावरती येऊ शकतं. मॅच दोन्ही संघाकडे आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. इथे मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक येणार, परंतु इथे झेल सुटला जातोय. आणि 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड वरती जाते. आमचे उदयजी सर सांगतायत 48 आकड्यावरती 4 चेंडू 11 धावांचं समीकरण. 4 चेंडू 11 धावा. मॅच बघा, आजच्या दिवसातली मला वाटतं दुसरी मॅच चालू आहे. आणि दुसरी मॅचला देखील अंगावरती काटे येणारा सामना. हेच आयोजन आपण या वर्णे मैदानावरती पाहतोय. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये? वाकड्या तिकड्या बावडीचा हिरवा हिरवा पाला, वाकड्या तिकड्या बावडीचा हिरवा हिरवा पाला. ठोकेगा षटकार, लेकिन झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला. येतोय षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 54 वरती. 3 चेंडू 5 धावांचं समीकरण. मराठीमध्ये म्हण आहे, पदरात टाकलं उदय सर, जवळ घेतलं, जवळ टाकलं, लांब 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 षटकार ठोकलं. इथे मात्र समीकरण असं होतंय 3 चेंडू 5 धावांचं समीकरण.
नावंडे संघ कमबॅक करतोय दैवली संघ म्हणत असेल इथे एखादा बॉल डॉट येऊ दे, परंतु नावंडे संघ म्हणत असेल या चेंडूवरती एक मोठा फटका येऊ दे आणि आम्हाला विजयाच्या दिशेने जाऊ दे. नावंडे संघाचे सर्व पाठीराख्यांचे धडधड वाढले तर तिकडे दैवली संघाच्या देखील पाठीराख्यांचे धडधड वाढलेत. समीकरण असेल 3 चेंडू 5 धावांचं समीकरण, परंतु मैदानामध्ये एक आक्रमक स्फोटक फलंदाज राजेश धुवाधार फटकेबाजी करतोय. डावखुरा फलंदाज नावंडे संघाचा. यावेळेस मात्र नावंडे संघाचा छावा ठोकतोय 6 धावा. इथे विजय झालाय तो नावंडे संघ. राजेशने धुव्वाधार फटकेबाजी केली. नेरळपाड्याचे आपले गणेशजी सर इथे उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून सरचे स्वागत आहे सर.